आता मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण बघू शकतात तर मित्रांनो आता हे बघू शकतात तुम्ही बोट बंदरवर अशा तर या दोन्ही टोपलीमध्ये मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर ही वाकोड बघू शकतात 400 आणि तसेच मित्रांनो इथे सुरमई कटिंगचं काम चालू आहे बघू शकतात तुम्ही मित्रांनो हे बघू शकतात पाट्यावर 400 रुपये वाटे आहे तर मित्रांनो या कॅरेटमध्ये बघू शकता तुम्ही पुढे आल्यानंतर तर नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तर आज रविवार आहे आणि आपण आलो आहे भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबईतील प्रसिद्ध असा मार्केट बोलला जातो भाऊचा धक्का आणि हा मार्केटचा टाईम असतो 5 ते 10 सकाळी आणि आता तर आम्हाला लेट झालं आहे 7-11 झाले आहेत आणि बघूया आता कुठल्या कुठल्या प्रकारची इथे मच्छी मिळते आणि तसेच इथे बघायला गेले ते होलसेल दरामध्ये असते आणि तिचे आपण दर पण विचारणार आहोत मित्रांनो तर चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करू तर मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आता तुम्ही बघू शकतात रस्त्यावरच बसलेले आहेत आणि ह्या कोळींबाई आहेत त्या प्रत्येकाने बघू शकतात पाटे घेऊन बसलेले मच्छीचे आणि तसेच हातगाडी पण तुम्ही बघतात ह्या हातगाडीवरून मच्छी नेहान केली जाते आता आपण पुढे जाऊन विचारणार मच्छीचे दर तर चला आता मित्रांनो बघू शकतात तुम्ही ही मच्छी कशी घेऊन जाते हातगाडीवरून आता मित्रांनो हा बघू शकता तुम्ही हा गेट आहे छोटा आणि इथूनच आपण जो मच्छी मार्केट असतो भाऊच्या धक्क्यावर आत जाण्यासाठी इथूनच आपण जी मच्छी आहे ती पाहणार आहोत तर चला आता मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण बघू शकतात या हातगाडीने जी मच्छी असते ती घेऊन जातात आणि परत इथे पण आणली जाते आणि समोर जे कंटेनर आहेत मोठमोठे आणि इथून जे छोटे मोठे फेरीवाले असतात ते तुम्ही बघू शकतात इथूनच मच्छी घेतात आणि जे आपल्या इथे येतात दारामध्ये ते आपण मच्छी घेतो ते हेच फेरीवाले असतात बघू शकतात तुम्ही अशी टोपली घेऊन मच्छी घेऊन जात आहेत तर आपण जाणार पुढे जाऊन आणि मच्छी पण बघूया तर मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आता बघू शकतात तुम्ही आज मच्छीप्रेमींची किती गर्दी आहे आणि आज रविवार असल्यामुळे खूपच तुम्हाला गर्दी बघायला मिळते तर बघू शकतात आणि आता आपण पुढे जाऊन विचारणार आहोत चला तर मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही बोट बंदरवर अशा बोटी लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि इथे आता हे बघू शकतात कोळी बांधव मच्छी साफ करण्याचं काम चालू आहे आणि ही मच्छी स्टोअर केली जाते जे बॉक्स असतात तिथे तुम्ही बघू शकतात इथे मच्छी स्टोअर केली जाते आणि आता इथूनच या पुढे मार्केटमध्ये ही मच्छी आणली जाणार हे बघा हे टोपलीने काम केलं जातं इथून हे सर्व बकेट आहे आता मित्रांनो हा लिलाव बघू शकता तुम्ही मच्छीचा मच्छीचा लिलाव चालू आहे मोठी कोळंबी आहे आणि लॉबस्टर पण आहेत समोर बघू शकतात तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता समुद्री खेकडा आहे हा आता या 2 टोपली भरून आता पुढे जाणार आहे हातगाडीने बघू शकता तर या दोन्ही टोपलीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ही टोपली हे साफ केली जाते इथे पहिले खेकडे समुद्री खेकडे आणि त्यानंतर रबरनी बांधलं जातं आणि हे खरं म्हणजे हॉटेलला जाणारे जे असतात हा स्टॉक हा इथूनच जातो बघू शकतात तुम्ही ते पण आहे पूर्ण बघू शकता आता मित्रांनो हे 3 वाटे बघू शकतात तुम्ही राणी मासेचे आहेत आणि समोरच हा चिंगार आहे बघू शकतात आणि हे राणी मासेचे वाटे तुम्ही 1500पर्यंत असे वाटे आहेत हे बघू शकतात मित्रांनो आता मित्रांनो हे टोपली बघू शकतात तुम्ही आणि तशी ती माकली आहे ती 600 रुपये आणि कोळंबीची जी टोपली तुम्ही बघू शकतात प्रत्येक टोपली अशी 1300 आहे बघू शकतात फ्रेश कोळंबी आहे एकदम अनेक असे वाटे लागलेले आहेत तिथे 1300मध्ये तर मित्रांनो तुम्ही आता हे कॅरेट पाहू शकतात प्रत्येक कॅरेटमध्ये आता इथे बघू शकतात आपण लॉबस्टर आहेत हे बघा हे लॉबस्टर आहे आणि त्यानंतर ही कोळंबी आहे आणि हिचा पण 400 रुपये दर आहे आणि तसेच हे माकुळ बोलली जाते ही माकुळ तुम्ही 600 रुपये कॅरेट तसं ती समोर तुम्ही पाहू शकतात लॉबस्टर आणि टायगर कोळंबी आहे तर हे पापलेटचे दर तुम्ही पाहू शकता 1 किलो 1800 रुपये तसेच ही कोळंबी पण पाहू शकता 600 रुपये आणि थोडी मोठी कोळंबी आहे ही मीडियम साईजमध्ये आणि थोडी मोठी ही 700ने आहे बघू शकतात तुम्ही
मोठी कोळंबी आहे ती. आणि हे बोंबील आहे, तुम्ही पाहू शकतात 250. तर मित्रांनो तुम्ही या लॉबस्टर पाहू शकतात आणि हा लॉबस्टरचा पूर्ण कॅरेट आहे ही 1200 रुपये किलो आहे, बघू शकता. खूप मोठमोठे लॉबस्टर आहेत, बघू शकता. तर मित्रांनो या कॅरेटमध्ये बघू शकता तुम्ही पुढे आल्यानंतर सिल्वर ढोमा म्हणून असं बोललं जातं. आणि तसेच हे काट्यावर हे जे वजन केलं जातं आणि तसेच 200 रुपये किलो आहे, हा बघू शकता तुम्ही. आणि फ्रेश आहे एकदम, बघू शकतात सिल्वर ढोमा. आणि पुढे पण त्याचे कंटेनर आहे. आणि तसेच इथे ही कोळंबी पण तुम्ही पाहू शकतात. पुढे कोळंबी आहे, साफ करण्याचं काम सुरू आहे, मोठीच कोळंबी आहे. आणि तिथे काठ्यावर बघू शकतात तुम्ही छोटी कोळंबी पण आहे, ती पण काठ्यावर दिली जाते, समोर पाहू शकता. तर मित्रांनो बघू शकतात हा हेकडू मासा आहे. आणि तसेच आता मित्रांनो बघू शकता हा घोड मासा आहे. इथे इथं कटिंग केली जाते. आता इथे हे बघू शकतात घोड मासा, हे मामा कटिंग करतात इथे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात या कंटेनरमध्ये चप्पल मासा 350 रुपये किलो, बघू शकतात. आता मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण बघू शकता सुरमई ही 2500 रुपये आणि ही तशीच 2000 आणि ही 1500. आणि तसेच पुढे बघू शकता ते मुशी आहे ही 600 रुपये, म्हणजे छोटी आहे आणि ही थोडी मोठी आहे, 700 रुपये. आणि पुढे ही बघू शकता सुरमई अजून थोडे पुढे आहेत. सुरमई आहे 800 रुपयाने, बघू शकतात तुम्ही. आणि 150 आणि 200 असे रेट आहेत सुरमईचे. तर मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर हे पापलेटचे वाटे पाहू शकतात तुम्ही. 2000ला हा वाटा आहे पापलेटचा. आणि तसेच समुद्री खेकडे ते पण 1500 रुपये. आणि तसेच हा हलवा पण तुम्ही पाहू शकतात, हलवा पण तेवढाच आहे, 2000 रेट आहे. आणि सोललेली कोळंबी आहे 100 रुपये वाटा. आणि तसं मोठी सुरमई पण तुम्ही पाहू शकतात, 3000पर्यंत मोठी सुरमई आहे, तुम्ही पाहू शकतात पापलेटचे प्रकार. आणि तसेच मोठा पापलेट पण आहे. मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर ही वाकोड बघू शकतात 400. आणि तसेच बोंबील हे पण 400 आहे. तसंच ते कोलंबीचा रेट पण बघायला 600 रुपये आहे कोलंबी. आणि पुढे ही सुरमई पण तुम्ही बघू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये मोठी सुरमई आहे. आणि जे पापलेट पाहू शकतात 2000 रेट आहेत. आणि हलवा आहे तो 1600 रुपये. आणि हे दादा बोलतात हलवा आहे ते 1600 रुपये, बघू शकतात तुम्ही. मित्रांनो तुम्ही हा मासा पाहू शकतात हाजरा 2500 रुपये. आणि तसेच ही पापलेट बघू शकतात, मीडियम साईज आहे पापलेटची 4000. आणि पुढे हा बघू शकतात हलवा मोठा आहे 3500पर्यंत. आणि सुरमई पण तुम्ही बघतात मीडियम साईज, तसेच मोठी साईज पण आहे, बघू शकतात. ही साईज आहे ती सुरमईची आहे ती 1000. आणि ती पुढे आहे ती जसे घेऊ तसे आहेत 2000 2500 असे बघू शकतात तुम्ही. मित्रांनो थोडं पुढे आल्यावर बघू शकतात तुम्ही 3 पिशवी आहेत 200ला त्या शिवल्यांचे. मित्रांनो हे बघू शकतात पाट्यावर 400 रुपये वाटा आहे शिलापी. आणि हा खवला बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो बघू शकतात हा कोपा मासा 300 रुपये वाटा. आणि कोळंबी 100 रुपये वाटा, 150 रुपये कोळंबीचा. आणि हा कोपा मासा आहे. तर मित्रांनो इथे सुरमई कटिंगचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. जे खवाय येतात त्यांना सुरमई कटिंग केली जाते. तर मित्रांनो आज रविवार होता आणि भाऊच्या धक्का इथे आलेलो होतो आपण. आणि तसेच हा मुंबईतील प्रसिद्ध असं मच्छी मार्केट ओळखलं जातो. आणि आज आम्ही लेट गेल्यामुळे आम्हाला हा लिलाव बघता आला नाही. आणि जशी मच्छी पाहिजे होती तशी मिळाली नाही आपल्याला. पण जेवढी आम्हाला जी मच्छी पाहिजे ती आम्ही घेतली. आणि घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही घेतली, जी बोंबील असेल ते कोळंबी नाही तर सुरमई ते आम्ही घेतलं. खूप छान वाटतं इथे आल्यावर. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.